हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्यालाच फॉर्मली आपण म्हणतो पुणे युनिव्हर्सिटी, यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये जो MS सेट एक्झाम कंडक्ट होणार आहे तो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट होणार आहे, असं ऑफिशियल नोटिफिकेशन MS सेट डिपार्टमेंटने रिलीज केलेलं आहे. हा एक्झाम झाल्यानंतर पुन्हा नेक्स्ट MS सेट एक्झाम 2025 मध्ये होऊ शकतो का, या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. प्लस हा MS सेट एक्झाम देण्यासाठी कुठले विद्यार्थी पात्र आहेत, म्हणजे कुठले विद्यार्थी MS सेट एक्झाम देण्यासाठी इलिजिबल आहेत, ते देखील आज आपण इन्फॉर्मेशनमध्ये पाहणार आहोत. कारण खूप सारे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना माहीत नाही आहे की MS सेट एक्झाम देण्यासाठी पात्रता काय लागते. प्लस जो न्यू GR UGCने अनाऊन्स केलेला आहे 2025 मध्ये, त्या न्यू GR नुसार एक्झाम देण्यासाठी पात्रता काही चेंज झालेली आहे का, हे देखील आपण आज पाहणार आहोत. म्हणजे इन शॉर्ट MS सेट एक्झाम बद्दल काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आज आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम MS सेट एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर हे लेसन शेअर करायला विसरू नका, जेणेकरून MS सेट एक्झाम बद्दल जे अननोन काही फॅक्ट आहेत ते तुम्हाला क्लिअर होऊन जातील. तर फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असताल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झामबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते डिस्कशन करणार आहोत. वन बाय वन पॉईंट आपण कव्हर करूया. ठीक आहे. तर सर्वात प्रथम जो फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे MS सेट एक्झाम 2025 हा जो होणार आहे 15 जून 2025 मध्ये, हा एक्झाम झाल्यानंतर पुन्हा नवीन MS सेट एक्झाम कंडक्ट होऊ शकतो का? तर फ्रेंड, हा डाऊट विद्यार्थ्यांना का वाटतोय, कारण MS सेट एक्झाम वर्षातून 2 वेळेस होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होईल, अशा प्रकारचं एक अनऑफिशियल अपडेट युनिव्हर्सिटीने 2024चा MS सेट एक्झाम घेताना दिले होते. म्हणजे 2024चा एक्झाम ज्यावेळेस होणार होता तो एक्झाम घेत असताना त्या एक्झाम संदर्भात नोटिफिकेशन रिलीज करताना 2025च्या MS सेट एक्झाम बद्दल काही सेंटेन्स त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी इन्क्लूड केले होते. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2025चा MS सेट एक्झाम आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं नियोजन करत आहोत, आणि MS सेट एक्झाम ऑनलाईन पद्धतीने झाला तर वर्षामध्ये 2दा एक्झाम घेणं पॉसिबल होऊ शकतं, असं युनिव्हर्सिटीचं 2024 साली म्हणणं होतं. पण जर तुम्ही आत्ता अपडेट पाहिलं तर आत्ताच्या अपडेटनुसार म्हणजेच 15 जून 2025ला होणाऱ्या एक्झामनुसार हा एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होत आहे. आणि इन केस एक्झाम जर ऑफलाईन पद्धतीने होत असेल तर वर्षामध्ये 2दा एक्झाम घेणं पॉसिबल नाही आहे, कारण रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी जवळपास ते 4 महिने लावतात, म्हणून एका वर्षात 2दा एक्झाम होणं पॉसिबल नाही. ठीक आहे. जर इन केस 2025चा एक्झाम ऑनलाईन पद्धतीने झाला असता 2024 मध्ये जे अपडेट दिलं तर त्यानुसार, तर कदाचित 2025 मध्ये 2 वेळेस एक्झाम घेणं पॉसिबल झालं असतं, जसं की UGC नेटचा एक्झाम वर्षामध्ये 2दा होतो. सिमिलरली तसा नेटचा प्रमाणेच सेटचा एक्झाम देखील वर्षातून 2दा झाला असता, कधी जर तो ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केला असता तर. पण यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये MS सेट एक्झाम हा एकदाच कंडक्ट होईल, 2दा नाही. पुढचा जो 2026 एक्झाम आहे तो कदाचित ऑनलाईन पद्धतीने त्यांनी कंडक्ट केला तर 2026 मध्ये 2दा एक्झाम होऊ शकतो. ठीक आहे. पण ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केला तरच. आणि रिपीट करल, ओल्ड सिलेबसनुसार होणारा आणि ऑफलाईन पद्धतीने होणारा हा 2025चा एक्झाम शेवटचा एक्झाम असू शकतो. 2026 मध्ये डेफिनेटली न्यू सिलेबसनुसार एक्झाम होईल, कारण UGCने सिलेबस ऑलरेडी अनाऊन्स केलेला आहे, फक्त तो डिस्क्लोज केलेला नाही आहे, पब्लिक समोर आणलेला नाही आहे. पण नवीन सिलेबस ते आणत आहे असं UGCने आधीच सांगितलेलं आहे. म्हणून 2026चा एक्झामसाठी न्यू सिलेबस तुम्हाला असू शकतो, आणि कदाचित न्यू सिलेबस आल्यामुळे ट्रेडिशनल पद्धतीला ते संपवत ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेऊ शकतात, अशी तयारी त्यांनी 2024 मध्येच दाखवली होती.
ठीक आहे, 2026 पर्यंत ते इम्प्लिमेंट करू शकतात. म्हणून 2025 मध्ये जो एक्झाम होत आहे ना, त्या एक्झामला प्रॉपर फोकसनी स्टडी करून क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. ओल्ड सिलेबस आहे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतात आपल्याला प्रेफरन्ससाठी किंवा बऱ्याच गोष्टी असतात त्यामार्फत आपल्याला ओल्ड सिलेबस असल्याचा फायदा होतो. पण ज्यावेळेस न्यू सिलेबस येईल त्यावेळेस आपल्याकडे बॅकअप कुठलाही नसतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला थोडा जास्त अभ्यास करावा लागेल. न्यू सिलेबस आल्यानंतर ओल्ड सिलेबसमध्ये तुम्हाला एक ट्रेडिशनल वेनी एक्झाम देऊन क्लिअर करता येऊ शकतं. म्हणून प्रॉपर वेनी अभ्यास करा. 4 ते 5 महिने तुमच्या हातामध्ये आहे. 15 जूनला एक्झाम होणार आहे. ठीक आहे, आता एका प्रश्नाचा आन्सर तुम्हाला भेटला असेल की 2025 मध्ये MSCET एक्झाम हा एकदाच होणार आहे, दोनदा होणार नाहीये. रिपीट करेल, ही इन्फॉर्मेशन मी जे नवीन विद्यार्थी आहेत, आत्ता PG कंप्लीट करत आहेत किंवा त्यांचं PG कंप्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने प्रोव्हाइड करत आहे, कारण त्यांना याबद्दल काहीच आयडिया नाहीये. ठीक आहे, असे तुमचे ग्रुप असतील PGचे तर त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर हे लेसन शेअर करायला विसरू नका. MSCET बद्दल त्यांना अपडेट या चॅनलवर डेफिनेटली फेअर अँड ट्रू वेने भेटतात. आता सेकंड जो पॉईंट आहे तो म्हणजे हा 2025चा जो एक्झाम होणार आहे हा एक्झाम कुठले विद्यार्थी देऊ शकतात. तर या ठिकाणी एक पॉईंट क्लिअर करेल, ज्या विद्यार्थ्यांचं PG पूर्णपणे कंप्लीट आहे ते विद्यार्थी डेफिनेटली MSCET एक्झाम देऊ शकतात 2025चा. प्लस जे विद्यार्थी PGच्या सेकंड इयरला आहेत, सेकंड इयरमध्ये फर्स्ट सेम असू काही फरक पडत नाही, जे विद्यार्थी PGच्या सेकंड इयरला आहेत ते विद्यार्थी देखील MSCET एक्झाम देऊ शकतात. सिंपल, ॲज अ ॲपियर म्हणून. ठीक आहे, तुम्हाला पर्सेंटेज वगैरे फॉर्म भरताना टाकावं लागत नाही. ॲज अ ॲपियर म्हणून तुम्ही सेकंड इयरला असतानाच MSCET एक्झाम देऊ शकता. कुठला? 2025चा. सिंपल, म्हणजे आत्ताच काही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालं असेल सेकंड इयरसाठी ते विद्यार्थी MSCET एक्झाम देऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ॲज अ ॲपियर म्हणून सेकंड इयर तुमचं कंप्लीट झाल्यानंतर म्हणजेच तुम्ही MSCET एक्झाम फॉर एक्झाम्पल क्लिअर केला 2025चा, तो एक्झाम क्लिअर केल्यानंतर 2 वर्षांच्या आत तुम्हाला PG कंप्लीट करावं लागते. म्हणजे इन केस तुम्ही PGचं फर्स्ट इयर पूर्णपणे क्लिअर केलं, त्याच्या आधारे तुम्ही सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं, सेकंड इयरला गेल्यानंतर तुम्ही MSCET एक्झामचा फॉर्म भरला आणि इन केस तुम्ही क्वालिफाय देखील झाले. मग तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमची PG कंप्लीट नाही पण तुम्ही MSCET एक्झाम क्वालिफाय आहे. मग अशा वेळेस तो एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर 2 वर्षांच्या आत तुम्हाला PG कंप्लीट करावं लागते. 2 वर्ष का? इन केस सेकंड इयरला एखादा बॅकलॉग राहिला तर तो क्लिअर करण्यासाठी देखील तुम्हाला 1 वर्ष चान्स दिलेला असतो. सिंपल, पण जो विद्यार्थी MSCET एक्झाम सेकंड इयरमध्येच क्लिअर होतो त्याचे बॅकलॉग राहणार नाही, कारण तो तितका हुशार असेल. सिंपल. आता यामध्ये पण एक क्रायटेरिया असतो. तुम्ही PGच्या सेकंड इयरला असताना MSCET एक्झाम इन केस क्वालिफाय झाले ॲज अ ॲपियर म्हणून, पण PG कंप्लीट करत असताना तुम्हाला 55% पडले नाही. ठीक आहे, ओपन कॅटेगरी असेल किंवा म्हणू शकतो EWS असेल किंवा ओपन संदर्भात कुठल्या कॅटेगरी असतील त्यांना. जर तुम्हाला PG पास होताना 55% पडलं नाही तर MSCET एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊन देखील तो ग्राह्य धरला जाणार नाही. ठीक आहे, तो डिस्क्वालिफाय म्हणून अनाऊन्स केला जाईल. जर तुम्हाला 55% पेक्षा जास्त टक्के असतील तर तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहात, नाही तर एलिजिबल नाही आहे. आता जे विद्यार्थी PG कंप्लीट आहे पण त्यांना 55% नाही आहेत तर ते विद्यार्थी देखील MSCET एक्झाम देऊ शकत नाही. कॅटेगरी असेल तर 50% असतात. फक्त ओपन किंवा ओपनशी रिलेटेड ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांना 55% त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत. बाकी अदर सर्व कॅटेगरींना 50%चे क्रायटेरिया आहे. सिंपल, म्हणजे PG म्हणजे तुम्हाला मिनिमम 50% असणं गरजेचं आहे. ही 50% राऊंडअप मध्ये नको आहेत. म्हणजे तुम्हाला असतील 49.99% तरी पण तुम्ही क्वालिफाय नाही आहे, तुम्ही MSCET एक्झाम देऊ शकत नाही. राऊंडअप केल्यानंतर काय होईल? 50च होईल ना पर्सेंट, 99 तरी हे अलाउड नाही आहे. विथआउट राऊंडअप करता तुम्हाला 50% पाहिजे तरच तुम्ही MSCET एक्झाम देऊ शकता ॲज अ कॅटेगरीमध्ये असाल तर. ओपन कॅटेगरी असेल तर मिनिमम 55% लागतील विथआउट राऊंड ऑफ. सिंपल, म्हणजे 54.99% जरी असतील तरी तुम्ही क्वालिफाय नाही आहे, MSCET एक्झाम देऊ शकत नाही. आय होप इलिजिबिलिटी काय असते, पात्रता काय असते MSCET एक्झाम देण्यासाठी हा देखील पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. ठीक आहे, आता MSCET एक्झामबद्दल तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ सेक्शनमध्ये जा. व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचं थंबनेल असलेला एक व्हिडिओ तुम्हाला भेटेल. त्या व्हिडिओमध्ये सर्व पॉईंट मी डिस्कशन केलेले आहेत. म्हणजे पासिंग क्रायटेरिया काय असतो, एक्झाम पॅटर्न कसा असतो, सॅलरी किती भेटते हे देखील सांगितलेलं आहे. रिझर्वेशन कशा पद्धतीने असतं, न्यू सिलेबस आहे का नाही, नोट्स कुठे भेटतात, ठीक आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठल्या आहेत, फी आणि स्कॉलरशिप किती असते, एक्झाम डेट काय असेल, त्या सर्व गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला MSCET एक्झामबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन देणारा
आपल्या व्हिडिओच्या गॅलरीमध्ये भेटून जाईल। MS सेट एक्झाम संदर्भात तुम्ही सर्वात पहिल्यांदा VPD एज्युकेशन यूट्यूबला सर्च करा। सर्च केल्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये जा, थोडंसं खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल। तिथे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल A to Z। ठीक आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सर्वच डाऊट MS सेट एक्झामबद्दल क्लिअर होऊन जातील। त्यानंतर MS सेट एक्झाम आणि नेट एक्झाम म्हणजे UGC नेट आणि MS सेट या दोनही एक्झाममध्ये काय फरक असतो, असे फरक सांगणारे एक नाही दोन नाही टोटल 14 महत्त्वाचे फरक मी डिस्कशन केलेले आहेत। म्हणजे या दोन्ही एक्झाममध्ये टोटल 14 डिफरन्सेस आहेत। ते 14 फरक कुठले हे देखील आपण पूर्णपणे कव्हर केलेलं आहे। ठीक आहे, 14 पॉईंट तुम्हाला मी डिस्कशन करून दिलेले आहेत। असं देखील एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल, तिथून तुम्ही हा पॉईंट क्लिअर करू शकता। म्हणजे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं नेट आणि सेटमध्ये काय फरक आहे, एक दोन नाही 14 महत्त्वाचे मुद्दे आहेत, सर्व डिस्कशन केलेले तुम्ही पाहू शकता। त्यानंतर MS सेट एक्झाममधील पेपर 2चा तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करायला हवा, पूर्ण सिलेबस तुम्ही कशा पद्धतीने प्रॉपर वेने कमी दिवसांमध्ये कव्हर करू शकता, या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन देणारा एक व्हिडिओ मी अपडेट केलेला आहे। चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला हा देखील व्हिडिओ अवेलेबल होईल। पेपर 1साठी आपला डिटेलमध्ये कोर्स आहे, त्या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता, तिथे इन्फॉर्मेशन भेटून जाईल। किंवा 90 11 36 20 82 या नंबरवर मेसेज करून तुम्ही पूर्णपणे कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन मिळू शकता। प्रश्न उरतो पेपर 2चा, तर याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा या संदर्भात इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता। प्रॉपर वेने गायडन्स करणारा व्हिडिओ आहे। ठीक आहे, आणि आणखी एक जो महत्त्वाचा मुद्दा UGCचा नवीन GR आलता पहा 2025चा, हा देखील आपण पूर्णपणे डिस्कशन केलेला आहे। नवीन GRच्या नुसार नवीन रूल कुठले आहेत, MS सेट एक्झाम किंवा नेट एक्झाम क्वालिफाय होण्याची गरज नाही का, हे पण आपण त्या ठिकाणी पूर्णपणे डिस्कशन केलेलं आहे। हा देखील व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल, तुम्ही पाहू शकता। म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर MS सेट आणि नेटबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहेत यूट्यूबवर VPD एज्युकेशन चॅनलवर, तुम्ही सर्व पाहू शकता। ठीक आहे, कुठलाही डाऊट राहणार नाही, पूर्णपणे नॉलेज MS सेट आणि नेटबद्दल तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल। ठीक आहे, जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, जे फर्स्ट टाइम सेट नेट देणार आहेत किंवा जे PGचे विद्यार्थी असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ हे लेसन शेअर करायला विसरू नका। पेपर 1 संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये कोर्स हवा असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता। फ्रेंड, हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच।